नमस्कार मंडळी, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमोसंभव. मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळेस येते. एक पौष महिन्यातील शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात. तर उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. तसं तर हे व्रत ज्यांना मुले आहेत त्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रगतीसाठी देखील केले जाते. वर्ष झाले संतान प्राप्ती होत नाही अशांनी देखील पुत्रदा एकादशीचं व्रत हे करावं. तर पुत्रदा एकादशीची व्रत कसं करायचं आहे, पूजा कशी करायची आहे आणि उपाय काय करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एकादशीचं व्रत हे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत करावं. पती पत्नी दोघांनीही पुत्रदा एकादशीचं व्रत करावं. त्यासोबतच ज्यांना म्हणजे मुले बाळे आहेत त्यांनी देखील हे व्रत करावं. मुलांच्या प्रगतीसाठी व्रत करावं. त्यांच्या सौख्यासाठी सुख समृद्धीसाठी पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर पूजा करायची आहे. आपल्याकडे भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहे. किंवा तुम्ही घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौरंगा घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही तिथेच पूजेची मांडणी करू शकता. किंवा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पूजेची मांडणी करायची. तुमच्याकडे जे फळे असतील अवेलेबल ते फळे तुम्ही अर्पण करू शकता. त्यासोबतच विठ्ठल हे देखील भगवान श्रीहरी विष्णूचं रूप आहे आणि बाळकृष्ण देखील भगवान श्रीहरी विष्णूचंच रूप आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी का भगवान श्रीहरी विष्णूची मूर्ती, फोटो नसेल तर तुम्ही या दोघांची देखील पूजा ही करू शकता. महाराष्ट्रात एकादशीच्या दिवशी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण विठ्ठलाची पूजा ही करत असतो. तर विठ्ठलाची मूर्ती तुमच्याकडे असेल तर विठ्ठलाची मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यासोबतच बाळकृष्णाच्या मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवायची आहे. पूजा करायची आहे. धूप ओवाळायचं आहे. गंधे फुले अक्षदा अर्पण करायचे आहे. धूप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद दाखवायचा आहे. फळे फुले तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर प्रसाद जेव्हा आपण दाखवतो तेव्हा शेंगदाणे साखर प्रसाद जनरली म्हणजे एकादशीच्या दिवशी हे आपण विठ्ठल मंदिरामध्येही जातो तेव्हा हे घेऊन जात असतो. तर अशा प्रकारचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने नैवेद्य देखील, प्रसाद देखील दाखवायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्या नैवेद्यामध्ये तुम्ही म्हणजे तुळशीपत्र जे असते ते ठेवायचं आहे. तुळशीपत्र आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडणे हे वर्ज्य मानले जाते. त्यानंतर एक साधा उपाय करायचा आहे. उपाय म्हणजे असा की एक दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहे. म्हणजे एकादशीच्या दिवशी जरी भात वर्ज्य असला तरी सुद्धा तांदूळ ठेवायचे आहे, खाली अक्षता ठेवायच्या आहे आणि त्याच्यावरती दिवा लावायचा आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही दिवा लावू शकता, फुलबातीचा लावू शकता किंवा तुम्ही नंदादीप लावू शकता किंवा साधी आपली पंथी असेल ती लावू शकता. तर हा दिवा तुम्ही देवाच्या समोर तुमची पूजा झाल्याच्या नंतर तिथे लावायचा आहे. खाली अक्षता ठेवायची आहे, वरती दिवा ठेवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही विनंती करायची आहे. भगवंतांचं स्मरण करायचं आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे हा दिवा आपल्याला एकादशीच्या दिवशी लावायचा आहे. तर एकादशीच्या दिवशी भात जरी वर्ज्य असला तरी सुद्धा या दिव्याच्या खाली ज्या आपण अक्षदा ठेवलेला असतो म्हणजे तांदूळ आपण ठेवतो तर त्या ज्या अक्षदा असतात, ते जे तांदूळ असतात ते हे आपण पूजेसाठी यासाठी वापरत असतो की आपली पूजा किंवा आपण जी इच्छा आपण मनामध्ये ठेवून ते काम करतो आहे ते आपलं अक्षत राहावं, अखंड राहावं. त्यामुळे ही अक्षदा किंवा तांदूळ आपण पूजेमध्ये वापरत असतो. तर दिव्याखाली तुम्हाला अशा प्रकारे दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना ही भगवंताच्या समोर सांगायची आहे. असा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख शांती येते, समृद्धी येते, मुलांची प्रगती होते. ज्यांना मुले बाळे नसतील तुम्ही तुमची इच्छा ही भगवान श्रीहरी विष्णूंना सांगा. भगवान श्रीहरी विष्णू तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण करतील. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुमच्याने शक्य तेवढं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर विष्णू सहस्त्रनाम नक्की घ्या. विष्णू सहस्त्रनाम जर का तुम्हाला वाचायला खूप अवघड जात असेल तर तुम्ही मोबाईलवरती श्रवण देखील करू शकता. परंतु आपण जेव्हा ते वाचतो त्याचा इम्पॅक्ट हा वेगळा पडत असतो. आपल्या नजरेखालून ते जाते, आपल्या बुद्धीला म्हणजे ते जास्त लवकर आपल्या मनामध्ये ते उतरते. कारण की
आपण जेव्हा श्रवण करत असतो तेव्हा आपलं लक्ष हे एकाग्र राहत नाही, आपले चित्त एकाग्र राहत नाही. आपण ऐकता ऐकताच आपलं मन हे दुसरीकडे भटकते. पण जेव्हा आपण वाचत असू तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन हे तिथेच होते आणि त्याचं वेगळाच इम्पॅक्ट पडतो, त्याचं पुण्यही वेगळंच लागते. त्यामुळे तुम्ही जर का शक्य असेल तर वाचा किंवा शक्य नसेल तर श्रवण तरी नक्की करा. तर अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. आणि एकादशी ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अत्यंत पवित्र तिथी आहे आणि एकादशी ही दर पंधरवाड्याला येत असते. तर तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुम्ही 15 दिवसाच्या एकादशीचं व्रत हे नक्की करा. तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना नक्की सांगा. भगवान श्रीहरी विष्णू तुमच्या इच्छा मनोकामना हे नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्ही शक्य तेवढं नामस्मरण हे नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.